नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 25 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या हवामानाच्या ताज्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सर्वप्रथम लेटेस्ट नुसार जर पाहिलं तर देशाचा जो दक्षिण भाग असेल, याचबरोबर हिंद महासागर असेल, तर हिंद महासागरामध्ये जो विषुववृत्त पट्टा आहे, या विषुववृत्त पट्ट्याच्या उत्तरेचा जर आपण विचार केला तर विषुववृत्त पट्ट्याच्या उत्तरेला अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. या दोन्ही समुद्रामध्ये सध्या खूप प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी चक्रीवादळ वाऱ्यांची स्थिती आहे. याचबरोबर एक नवीन कमी दाबाळ क्षेत्र हे श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये तयार झालेलं पाहायला मिळत आहे. तर या कमी दाबाळ क्षेत्राच्या प्रभावामुळे देशाचा जो दक्षिण भाग असेल, केरळ किनारपट्टी आणि तमिळनाडूची किनारपट्टी, या भागात मुबलक प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र भरपूर असा एरिया आहे जो अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन समुद्र क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे जो काही पाऊस पडत आहे तो भारताच्या भूभागात व्यतिरिक्त समुद्रामध्ये पाहायला मिळत आहे. याचबरोबर श्रीलंकेमध्येही मजबूत प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाब तयार झालं होतं मलक्का ठिकाणी, या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आता डिप्रेशन बनण्यास सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत या ठिकाणी डिप्रेशन बनेल आणि हे डिप्रेशन हळूहळू भारताच्या दिशेला सरकेल. मात्र जे कमी दाबा क्षेत्र श्रीलंकेच्या दक्षिण भागावरती तयार झाले, या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे हा जो कमी दाब जो तयार होणार आहे, सायक्लोन तयार होणार आहे, याला मात्र थोडीशी विलंब होण्याची शक्यता आहे किंवा याचा प्रादुर्भाव या सायक्लोनिक स्टॉर्मवरती होण्याची शक्यता आहे. कारण की एकाच ठिकाणी दोन कमी दाब तयार झाले तर एक कमी दाब हा सायक्लोनिक स्टॉर्म बनू शकतो, दुसरा कमी दाब जो होतो डिप्रेशन मधून पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या जर पाहिली, सध्या हे सायक्लोनिक स्टॉर्म बनेल किंवा नाहीये याच्यामध्येही शासनता निर्माण झालेली या कमी दाबामुळे. मात्र हे कमी दाब त्या लो प्रेशर एरिया डेव्हलप झाल्यानंतर डिप्रेशन होईल आणि डिप्रेशन बनल्यानंतर त्याचं थियान योट हे सायक्लोनिक स्टॉर्मचं नाव असण्याची शक्यता आहे. म्हणजेच या चक्रीवादळ वाऱ्यांची स्थिती असेल किंवा सायक्लोन स्टॉर्म असेल, त्याला नाव असेल थियान योट. आणि हे डिप्रेशन किंवा सायक्लोन स्टॉर्म बनल्यानंतर भारताचे जसं जसं जवळ येईल त्यावेळेला हे सायक्लोनिक स्टॉर्म रिकव्हर करून म्यानमार या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र याचा कोणताही प्रभाव हा राज्यामध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर सध्या वाऱ्याची स्थितीनुसार जर पाहिली तर उत्तर भारतामधून जे वारे येते ते वारे दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश वगैरे बिहार असेल, याचबरोबर झारखंड असेल, या ठिकाणी पर्यंत पोहोचते. तसेच राज्याचं जर पाहिलं तर राज्याचा वारा हा दक्षिण भारतामधून म्हणजे बंगालच्या उपसागरातून दक्षिण भारतात वार जाते. तसेच राज्यभरामध्येही बंगालच्या उपसागरात वार येते. याचबरोबर गुजरात मार्गी ही राज्यामध्ये वाऱ्याची स्थिती म्हणजे दोन्ही स्थिती या ठिकाणी राज्यात पाहायला मिळत आहे. तसेच सध्याचे लेटेस्ट नुसार जर पाहिलं तर कोल्हापूरचा घाटमध्ये संपूर्ण भाग असेल, सिंधुदुर्गचा घाटमध्ये संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये ढगांची स्थिती अनुकूल वाटते. काही ठिकाणी लाईट रेन किंवा लाईट शॉवर पडण्याची शक्यता, म्हणजे तो पाऊस एकदम कमी प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता. जास्त जोरदार मुसळधार संततधार पाऊस नाही, मात्र हलके ठेंब काही ठिकाणी पाहायला मिळू शकतात. सांगली जिल्ह्यात आटपाडी असेल, याही ठिकाणी ढगांची स्थिती तयार झाली. सोलापूरचा दक्षिण भाग असेल, या सोलापूर शहर असेल, अक्कलकोट असेल, सांगलीचा जतचा भाग असेल, या ठिकाणी आपल्या ढगांची स्थिती पाहायला मिळतात. तसेच बीड असेल, धाराशिव, याचबरोबर पुण्याचा जो पूर्व भाग असेल, याही ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण तयार आहे. सातारा जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, याही ठिकाणी आपल्याला ढगांचं वातावरण तयार पाहायला मिळत आहे. मात्र काही ठिकाणी जे ढग तयार आहेत या ढगामध्ये कोणताही पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळणार नाही. याचबरोबर आज दिवसभर मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये 15.7 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर जेऊरमध्ये 13.5 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 20.1 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 15.4 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 15.6 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 17.2 डिग्री सेल्सिअस, सांगली जवळपास 18.6 डिग्री सेल्सिअस, सोलापूर सर्वाधिक तापमान हे 21.5 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळालं. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणाचा भिराम
म्हणजे 18.0 डिग्री सेल्सिअस, डहाणूमध्ये 20.2 डिग्री सेल्सिअस, हरनाई बंदर आहे या ठिकाणी 25.2 डिग्री सेल्सिअस, मुंबई कुलाबा वेधशाळेला 23.6 डिग्री सेल्सिअस नोंद झाली. रत्नागिरीमध्ये जवळपास 22.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद त्या ठिकाणी पाहायला मिळाली. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, अकोल्यामध्ये 19.1, अमरावतीमध्ये 16.4, भंडारामध्ये 14.6, बुलढाणामध्ये 19.0, ब्रह्मपुरीमध्ये 17.4, गडचंद्रपूरमध्ये 16.6, गडचिरोलीमध्ये 14.6, गोंदिया 15.2, नागपूर 16.2, वर्धा 16.8, वाशिम 14.8 आणि यवतमाळमध्ये 17.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याचबरोबर मराठवाडा विभागात आपण जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये 17.4, बीडमध्ये 14.0, धाराशिवमध्ये 18.0, परभणीमध्ये 17.0 आणि उदगीरमध्ये जवळपास 18.5 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग जर पाहिला, या ठिकाणी जवळ 20 ते 22, काही ठिकाणी 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर कोकणाचा जो पूर्वचा भाग असेल या ठिकाणी 20 ते 22, काही ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस. संपूर्ण घाटमध्ये जर पाहिलं, घाटमध्ये पुणे घाटमध्ये असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. पुणे याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग असेल, पुण्याचा पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, सोलापूर संपूर्ण जिल्हा, याचबरोबर धाराशिव, लातूर, नांदेडचा बहुतांश भाग, छत्तीसगडचा पूर्व भाग असेल, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल, अकोला, वाशिम, रिसोडचा काय भाग असेल, बुलढाणा, अमरावतीचा जो पश्चिम भाग, याचबरोबर लातूर, नांदेड आणि तसेच जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्येही जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. चंद्रपूर आणि यवतमाळमध्येही 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. मात्र नागपूर असेल, याचबरोबर वर्ध्याचा काही भाग असेल, यवतमाळ असेल, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. नाशिक पूर्व असेल, तसेच छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग, अहिल्यानगर, सोलापूरचा उत्तर भाग, बीडचा पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे उद्या काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, तर पावसाची शक्यता एकदम फार कमी आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचा राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.